मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजिरीच्या गाड्याचं चाक हे खाली मातीत रुतलेलं असतं, त्यामुळे ते निघत नसतं। आता मंजिरी त्या बैलांना म्हणत असते, अरे चला बाबांनो, सगळेजण पुढे गेले आहेत। त्यावेळी आता सर्वजण तिच्यावर हसतात। तर जीजी आणि नानांना खूप टेन्शन येतं की आता मंजिरीच्या गाडीचं रुतलेलं चाक हे कसं निघणार। त्यावेळी ते तिघेही आता डोक्यालाच हात लावतात। मग आता इकडे राया म्हणतो, मी आलोच तिचं तेवढं चाक काढून। त्यावेळी आता रायाचे मित्र म्हणतात, कशाला? तरीही राया आता तिच्या मदतीसाठी पुढे जातो। तो म्हणतो, ए मिस फायर, असं तोंड चालवून नुसता उपयोग नाही, कासरा ओढ आणि मग ढील दे। ती फक्त त्याच्याकडे पाहतच राहते। आता राया म्हणतो, अगं मी काय सांगितलंय, कासरा ओढ आणि मग ढील दे दे की। त्यावेळी आता मंजिरीला काही कळतच नाही। तो म्हणतो, मी तुझी मदत करत नाही, सामना कसा अटीतटीचा आणि बरोबरीने झाला पाहिजे म्हणून मी तुला मदत करतोय। तेव्हा तो आता अंगातील शर्ट काढतो आणि लगेच मंजिरीच्या गाड्याचं जे चाक असतो रुतलेलं ते काढण्याचा प्रयत्न करतो। त्यावेळी आता इकडे श्वेता म्हणते, बापरे कसला हॉट आहे। त्यावेळी शशिकला म्हणते, काय म्हणालीस? गप्प बस बावळट कुठली। तर इकडे आता मंजिरी रायाकडे पाहतच राहते। तेव्हा आता राया म्हणतो, अगं तुला काय सांगितलंय, कासरा ओढ आणि ढील दे। इकडे आता सर्वजण उत्सुकतेने पाहत असतात की रायाकडून खरंच ते चाक निघतंय की नाही। तर जीजी आणि नाना हे देवाकडे प्रार्थना करतात की काहीही झालं तरी मंजिरी आज जिंकू देच। याचे शब्द इकडे सारखे मंजिरीला आठवत असतात की कासरा ओढून ढील द्यायची म्हणजे बैल आपोआप पुढे जाईल। तर तेच आठवून मंजिरी जोरात बैलांना आवाज देते। तर रायाचे प्रयत्न सुद्धा यशस्वी होतात, त्यामुळे मंजिरीची गाडी पटकन पुढे जाते। तेव्हा मंजिरी रायाकडे पाहतच राहते। सर्वांनाच आता खूप आनंद झालेला असतो। त्यावेळी मुलीची गाडी पुढे गेली हे पाहून आता जीजी आणि नानांना देखील आनंद होतो। तर राया आता आपलं शर्ट झटकतच पुढे येतो। तर श्वेता पुन्हा एकदा किती हॉट आहे असं म्हणून त्याच्याकडे पाहतच राहते। रायाचा जो गाडा असतो तो मंजिरीच्या पुढे असतो। तर मंजिरी सुद्धा आता सर्वांना उरते, कारण ती सुद्धा खूप फास्ट आता गाडा चालवत असते। त्याच वेळी आता इकडे नाना आणि जीजी हे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात। तेव्हा आता श्वेता लगेच शशिकलाला म्हणते की काय ग मम्मी, हे हिला कसं जमलं। इकडे आता डुप्लिकेट म्हणत असतो, रायाभाईचा मी पंटर आहे, रायाभाईला हरवणं म्हणजे एवढं सोपं नाहीये। जी लोक शर्यत पाहायला आलेली असतात ती फक्त रायाला चीअर्स करत असतात। इकडून राया सुद्धा, ए डुप्लिकेट, आज तुला काहीही झालं तरी जिंकायचंच आहे, असं मोठ्या मोठ्याने ओरडत असतो। आता डुप्लिकेट असतो तो देखील आता जोरात गाडा ओढतो। हा चल पिस्तुल्या असं म्हणून आता डुप्लिकेट खूप जोराजोरात गाडी पळवू लागतो, कारण त्याच्या पाठोपाठच आता मंजिरीची गाडी येत असते। हे सर्व प्रेक्षक आता बघत असतात की नक्की कुणाची गाडी पुढे जाते। तर राया सारखा डुप्लिकेटला आवाज देत असतो की लवकर जा पुढे, कारण ती मुलगी येते तुझ्या पाठोपाठ। इकडे आता रायाला समजतं की मंजिरी गाडी खूप पुढे पुढे चालवायला लागली आहे, त्यामुळे त्याला खूप टेन्शन येऊ लागतं। तर इकडे नाना, नानी आणि सोन्या खूपच खुश होतात। शशिकला तर आवासूनच उभी राहते, कारण आता मंजिरीने खूपच फास्ट गाडी पुढे पळवलेली असते। मंजिरी ही डुप्लिकेटच्या तोडीस तोड गाडी पळवते। तेव्हा राया आता डुप्लिकेटला म्हणत असतो, पळव गाडी पटकन, पहिलं पेर संपत आलं आहे। इकडे आता नानांना खूपच आनंद झालेला असतो। तर आता दुसरीकडे जे अनाउन्सर असतात ते म्हणतात, याला म्हणतात जिगर, याला म्हणतात वाघीण। सर्वांच्या पाठीमागे पडलेली गाडी आता पुढे गेलीये। इकडे आता रायाला समजतं की मंजिरी पुढे डुप्लिकेटचा अजिबात टिकाव लागणार नाही, म्हणूनच तो आता लगेच धावत सुटतो। तेव्हा आता सर्वजण रायाकडे पाहू लागतात, रायाला पुन्हा एकदा चीअर्स करू लागतात। त्याचवेळी शशिकला आता डोक्याला हात लावत म्हणते, आता या बैलांमागे हा बैल का पळत असेल कळत नाही। इकडे मंजिरी अजूनच जोर लावते, सर्वांच्या पुढे गाडा घेऊन जाते। तेव्हा मात्र ती मागे पाहते तर राया पुढे पुढे धावत येत असतो। जरा तिला टेन्शन येतं। सर्वजण आता रायाला म्हणत असतात की पळ तू। तेव्हा आता डुप्लिकेटच्या गाडीजवळ येऊन राया पटकन गाडीत बसतो आणि मंजिरीच्या तोडीस तोड देत आता गाडी पुढे पळवू लागतो। तेव्हा मंजिरीला अजूनच टेन्शन येतं। आता सामना अगदी अटीतटीचा चाललेला असतो। सर्वांना आता उत्सुकता असते नक्की कोण जिंकेल, कारण राया भाऊ तर आता स्पर्धेमध्ये उतरला आहे म्हटल्यावर सगळेच जण, अख्खं गाव मिळून रायाला चीअर्स करतात। इकडे जीजी अण्णांना, सोन्याला खूप टेन्शन आलेलं असतं की आता मंजिरीचं काय होणार, याच्या पुढे टिकाऊ लागणारच नाही तिचा। इकडे मंजिरी मात्र आता प्रयत्न करत असते आणि रायाच्या पुढेच ती गाडा घेऊन चाललेली असते। राया मनातल्या मनात म्हणत असतो की काहीही झालं तरी पैशांसाठी
पैशासाठी नाही, पण आमच्या अण्णाच्या हातून फेटा घालण्यासाठी, अण्णासाठी मला ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे. काहीही होऊ दे, ही बैलगाडा शर्यत माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण एका मुलीच्या हातून अपमान होणं हे कधीही शक्य नाही. तर दुसरीकडे आता मंजिरी विचार करत असते की काहीही झालं तरी माझ्या नानांच्या सन्मानासाठी, नानांची इज्जत वाचवण्यासाठी आणि त्यांचं कर्ज फेडण्यासाठी मला ही शर्यत जिंकावी लागेल, फक्त पैशांसाठी. कारण संध्याकाळी आता पैसे गोळा करण्यासाठी प्रवीण शेठ पुन्हा येईल, मग काय करावं. आता मंजिरी स्वतःचं ध्येय ठेवूनच पुढे चाललेली असते. त्यावेळी आता रायाला ती काहीही झालं तरी पुढे जाऊच देत नाही. राया पण आपली जिद्द अजिबात सोडत नाही, मंजिरीच्या पुढे जाण्याचा खूप प्रयत्न करतो. त्यावेळी आता तेथे आलेले जे प्रेक्षक असतात ते एकदम सुन्न होऊन जातात, कारण मंजिरीने सर्वांच्या अगोदर रायाला हरवून गाडी पुढे घेऊन गेलेली असते. आता एका क्षणी कुणाला समजत नाही नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं, कारण मंजिरी पुढे आलेली असते. रायाचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड असतो तो मंजिरीने मोडलेला असतो. त्यावेळी आता सर्व तिथे असणारी शांतता सर्वांनाच भयानक वाटू लागते, कारण सर्वजण आत्तापर्यंत मोठ्याने ओरडत असतात, ते सगळेजण शांत बसलेली असतात. मंजिरीला विश्वासच बसत नाही की नक्की काय झालंय ते, कारण रायाची गाडीसुद्धा तिच्या पाठोपाठच असते. तेव्हा जो डुप्लिकेट असतो तो डोक्याला हात लावतो, तर अनाउन्सर असतात ते सुद्धा शांत होतात. सर्व लोक असणारे तोंडात बोटं घालतात, कारण मंजिरी जिंकलेली असते. त्यावेळी अनाउन्सर मोठ्याने ओरडतो की ही मुलगी जिंकली. आता राया खूपच रागात मंजिरीकडे पाहत असतो. त्यावेळी मंजिरी आणि त्याचबरोबर घरातील सर्वजण खूपच खुश होतात. सर्व प्रेक्षक बघायला जे आलेले असतात ते आनंदाने आता मंजिरीचं स्वागत करू लागतात. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे आपण जिंकलो की, असं म्हणून ती बैलांचे आभार मानते. आता पुढे मंजिरी म्हणत असते, काहीही झालं तरी माझी साथ तू सोडू नकोस राया. अरे तू साथ दिली, बैलांच्या रूपात तूच धावला म्हणून मी जिंकले, असं म्हणून ती आता सारखे आभार मानते. त्यावेळी आता राया मात्र खूपच चिडलेला असतो. इकडे आता नाना आणि जिजी लगेच पुढे येतात आणि मंजिरीला म्हणतात, तू जिंकलीस बाळा, असं म्हणून ते तिला मिठी मारतात, तिला जवळ घेतात. नाना म्हणतात, बाळा तू खरंच माझी लाज राखलीस. अगं मी मगाशी म्हणालो होतो, मला एखादा मुलगा असता तर सगळं काही शक्य झालं असतं, या स्पर्धेत उतरला असता, परंतु तू मुलापेक्षा वेगळं काही केलंय असं मला वाटत नाही, कारण तू माझा मुलगाच आहे, असं म्हणून नाना हे खूपच खुश होतात. आता मंजिरी आणि ईशाचा मात्र चेहराच पडतो, कारण त्या दोघींना असं वाटत असतं की मंजिरी हारावी, परंतु असं काही झालेलं नसतं. त्या दोघीही आता लगेच तेथून जायला निघतात. इकडे अण्णा आणि जिजी हे दोघेही आता मंजिरीचं खूप कौतुक करत असतात. तेथीलच आता एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो, मंजिरी अगं आज महाराष्ट्रातील तमाम जनतेला तुझा अभिमान वाटेल, कारण ही बैलगाडा शर्यत फक्त पुरुष नाही स्त्रीसुद्धा जिंकू शकते, असा आदर्श तू सर्वांसमोर आता ठेवला आहे. इकडे आता सर्वजण मंजिरीचं जेव्हा कौतुक करत असतात तेव्हा मात्र रायाला खूप राग येत असतो. त्याला सर्व आठवत असतं की पैशांपेक्षा वर्षभरात पंढरपुरात मिळणारा मान हा खूप मोठा असतो. म्हणूनच राया आता खूप जोरात ओरडतो आणि तो जो माणूस कौतुक करत असतो त्याच्याकडे जात म्हणतो, या पोरीचं कसं कौतुक करता, अहो कौतुक तर माझं झालं पाहिजे, कारण माझी गाडी पहिली आली आहे. त्यावेळी आता निकाल हे सांगतोय की पोरीची गाडी पहिली आली, सर्वजण म्हणू लागतात. तेव्हा राया आता चवताळतो आणि त्या बाबाची कॉलर पकडत म्हणतोय, म्हाताऱ्या मी पहिला आलोय. आता राया स्वतःचंच म्हणणं खरं करत असतो की मी जिंकलो, पण कुणीही ते मान्य करायला तयार नसतं. त्यावेळी आता मंजिरी पुढे जाते आणि त्याला रागातच म्हणते, आज तू माझा हक्क हिरावून घेशील, परंतु अख्खं गाव म्हणेल की एक मुलगी जिंकली आणि राया भाऊ हरला आहे, असं म्हणून ती रायालाच आता चॅलेंज करते, तुला हवाय ना मान घे मान, परंतु अख्खं गाव वर्षभर तीच चर्चा करणार की मीच जिंकली आहे. त्यावेळी आता राया हार मानतो आणि म्हणतो की जा निघ, तू जिंकली आहेस ना तर जिंकली आहेस, परंतु ही शेवटची वेळ तुझी जिंकण्याची, असं म्हणून राया त्याच्या साथीदारांसमवेत आता तेथून जातो. त्यावेळी आता अख्खी पिक्चरची मजाच गेली असं म्हणून शशिकला पुन्हा एकदा गॉगल लावते. त्यानंतर अनाउन्सर आता अनाउन्स करतो की मंजिरी जिंकली आहे. तेव्हा सर्वांना आनंद होतो. सर्वजण आता बक्षीस वितरण समारंभाकडे जायला निघतात. ते आता राया बाहेर येतो. त्याला आता खूप त्या गोष्टीचा त्रास होत असतो. आता अण्णाला काय उत्तर द्यावं त्याला कळत नाही. दुसरीकडे आता ईशा ही रील्स बनवत असते. तेवढ्यातच तिची आई तेथे येते आणि तिला धपाटा घालत म्हणते, काय चाललंय काय तुझं, जा पटकन पेढे घेऊन ये.
तेव्हा ईशा पटकन पेढे आणायला जाते. तिकडे रायाचे मित्र हे रायाला शोधत असतात, कारण राया हा मनातून खूपच दुखावला गेलेला असतो. त्यावेळी राया समोर दिसतो तर त्याचे मित्र तिकडे धाव घेतात. त्यावेळी आता डिफिकल्ट पुढे जातो आणि रायाची माफी मागतो. मात्र राया हा त्याच्या कानाखाली मारतो आणि जबड्यासारखं त्याचं तोंडच हातात पकडतो. म्हणतो की अरे तुला कळतं की नाही, अरे मान इथे पैशाचा नव्हता, मान इथे फेट्याचा होता, कारण आपल्या कातड्याचं जोडे बनवून ते अण्णाला घालायला दिले तरी त्याचे उपकार हे फिटणार नाहीयेत. अरे जीव गेला असता तरी चाललं असतं, परंतु हा हलगर्जीपणा नको होता. तो आता अण्णाच्या साथीदाराला फोन करून सांगतो की अण्णाला इकडे येऊन देऊ नको. पण आता त्याचा साथीदार सांगतो की अण्णा यायला निघाला आहे, त्यामुळे आता काही खरं नाही. तेव्हा आता रायाला खूप टेन्शन येतं. तो म्हणतो प्रत्येक नाक्यामध्ये तुम्ही जा, अण्णाची गाडी अडवा. मंजिरीचा सत्कार होतो त्या ठिकाणी आता शशिकला म्हणते तुम्हाला काय पेढे आणायचा खर्च परवडणारा नाही, म्हणून मी पेढे वाटते असं ती ईशाला सांगून आता सर्वांना पेढे वाटायला सांगते. तेव्हा जीजी आणि त्याचबरोबर नाना आणि मंजिरी तेथे आलेले असतात. त्या तिघांनाही आता ईशा लगेच पेढे देते. तर मंजिरी तू पेढा घे, नाही तरी 20,000 रुपयांसाठी सकाळी तू आईसमोर असं म्हणून मंजिरी म्हणते अगं गप्प बस. जीजी आणि नानांना समजतं की हिने पैशासाठी नक्कीच काहीतरी केलं असणार, मला समोर हात जोडले असणार. तर आता दुसरीकडे राया म्हणतो काय झालं, अण्णा आलाय का इकडे? तेव्हा आता अण्णाची गाडी इथे समोरच आहे. आता रायाचे मित्र तेथे सांगतात. त्यावेळी रायाला खूप टेन्शन येतं. इकडे अण्णा हा आलेला असतो आणि म्हणतो मानाचा फेटा आता माझ्याच डोक्यावर असणार. मित्रांनो, पुढील भागामध्ये अण्णाला समजतं रायाने ह्या वर्षी ही बैलगाड्यांची शर्यत जिंकलेली नाहीये, त्यामुळे अण्णाला खूप राग येतो. त्यानंतर आता हाताने ती ट्रॉफी आता मंजिरीला देण्यात येते. त्यावेळी रागातच राया म्हणतो ही ट्रॉफी स्वतःहून तू मला देशील पुन्हा. तर मंजिरी म्हणते वाट बघ त्या दिवसाची. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.